आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। मंत्रालयात प्रवेशासाठी आजपासून FRS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। मंत्रालयाच्या गेटवर पहिल्याच दिवशी गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। अनेक कर्मचाऱ्यांचे फेस ID मॅच न झाल्यामुळे हा मोठा गोंधळ घडलाय। मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेले। मीनाक्षी, मंत्रालयात प्रवेशासाठी आजपासून FRS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय का? अधिकची माहिती। निश्चितच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आजपासून FRS तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालेला आहे। खरं तर या FRS तंत्रज्ञानामुळे आपण पाहतोय की अनेकांचा या ठिकाणी फेस स्कॅनिंग झालेलं नाही आणि त्यामुळे संपूर्णतः प्रवेशद्वार जे आहे मंत्रालयामध्ये जिथून प्रवेश करतात तिथे आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते। खरं तर ही गर्दी नेहमी व्हिजिटर्सचीच असते, पण आज खरं तर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। कारण जिथे आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता FRS तंत्रज्ञानाचा वापर जो आहे ते इथून जे कर्मचारी दररोजचे असतात आणि जे अधिकारी असतात किंवा मग येणारे आमदार आहेत त्यांचा या ठिकाणी फेस स्क्रीनिंग जे आहे ते केलं जाणार आहे आणि तेव्हाच त्यांना या ठिकाणाहून प्रवेश मिळणार आहे। पण मात्र आजपासून या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो सुरू झालेला आहे आणि अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे या ठिकाणी फेस स्कॅनिंग न झाल्यामुळे मात्र त्यांना व्हिजिटर्सच्या रांगेतना पास काढून मात्र मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवायचा आहे। खरं तर आपण पाहतोय की सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते, मात्र व्हिजिटर्सच्याच रांगेमध्ये कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत रांग लावून उभे आहेत। मात्र याचा फटका काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकारी जे आहेत जे एक वरिष्ठ मंत्रालयातले प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना देखील याचा फटका बसला होता। कारण फेस ID मॅच न झाल्यामुळे सचिव गेटवरती अनेक वेळ त्यांना तात्काळ थांबावं लागलं होतं आणि त्यानंतरच काही उशिरानंतर त्यांना प्रवेश दिला गेला होता। खरं तर आज या व्हिजिटर्सच्या रांगेमध्ये मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी ते देखील प्रवेश मिळवत आहेत। मात्र खरं तर आतमध्ये जाऊन त्यांना पंचिंग असते आणि पंचिंग नंतरच कुठेतरी त्यांची हजेरी जी आहे ती लागली जाते। मात्र अनेकांना आज लेट मार्क देखील लागलेले आहेत। सकाळपासूनच ही गर्दी जी आहे सध्या मंत्रालयाच्या एंट्री गेटला पाहायला मिळते, त्यामुळे या तंत्रज्ञानाचा मोठा गोंधळ जो आहे आजपासून मंत्रालयाच्या या प्रवेशद्वारावरती आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद मीनाक्षी या दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।